यानंतर बुलेटिनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बातमी। शरद पवार आज मोठी घोषणा करणार आहेत। शरद पवार यांची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद आहे। शरद पवार नेमकी काय घोषणा या पत्रकार परिषदेदरम्यान करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। राजकीय वर्तुळामध्ये आतापासूनच विविध तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी बाहेर पडणं अर्थात ती फूट राष्ट्रवादीमध्ये पडणं, दोन गट निर्माण होणं, कोर्टामध्ये केस जाणं पक्षासंदर्भातली या सगळ्या गोष्टींनंतर आता शरद पवार आज मोठी घोषणा करणार असं समजतंय। नेमकं ते काय भूमिका स्पष्ट करतायत याबाबतची उत्सुकता संपूर्ण राज्याला असेल। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकी घोषणा होण्याची शक्यता आहे? कुठले नेमके मुद्दे उपस्थित अंदाजाने होऊ शकतात? रिद्धी, आजची घोषणा जर पाहिली तर विधानसभेच्या अनुषंगाने आज एकंदरीत रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवारांचा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कॅम्पेन जे ते महाराष्ट्रभर सुरू होणार आहे। या आधीच आपण जर पाहिलं तर 288 जागांचा सर्वे जो आहे तो सुरू केला गेला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, आणि त्यानंतर आता आजपासून जे ते संपूर्ण कॅम्पेन जे ते महाराष्ट्रभर त्यांचं राबवलं जाईल। त्याच्यात मग विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती कशी असणार, त्यांची तयारी आणि काय काय असणार, त्या सगळ्यात मध्ये रणनीती याचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो झालेला आहे। आणि त्याचाच कॅम्पेन जे ते आज शरद पवारांकडून लॉन्च केलं जाणार आहे। आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या मतदारसंघात फोकस करायचं ह्याची सुद्धा तयारीची आहे आणि त्याचा आढावा जो आहे तो आज मांडला जाईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे अजित पवार जे आहेत ते जनसन्मान यात्रा काढत असताना दुसरीकडे आता त्याच्याच अजित पवारांना उत्तर देण्यासाठी शरद पवार जे ते पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत विधानसभेच्या। निश्चित, आणि मैदानात उतरत असतानाच शरद पवार आता काही वेगळी घोषणा करतायत का, विधानसभेच्या दृष्टीने नेमकं ते काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी।